कैसे प्रकाशली प्रभा दशरथ बेटी कैसे प्रकाशली प्रभा कृष्ण स्वभागी चला चल मोहन तुझी मूर्ती मला सांभाळून घ्या. सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा उजळल्या तशिष्या गगनालिश शोभा काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावय कोंदले से तेज प्रभा झाली से एक नित्य नवानंद ओवाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नैनी तेने तेजे मिनला एका एकी जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया पांडुरंगा करो नमन 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 रंगा करो प्रथम नमन रंगा करो प्रथम पांडुरंगा प्रथम दुसरे काय माझ्या ईश्वराकडनं काय दळ तुमच्या भाबन हलो जरा जरे सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा उजळल्या काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया कोंदले से तेज प्रभा झाले शेक नित्य नवानंद ओवाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नयनी तेने तेजे मिनला एका एकी जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया विठाल विठाल
संभाजी महाराज पवन सूत तुकाराम नाम गीता कापरी धन्य तुकोबा समर्थ देणे गेला जरी सहित याला धन्य तुकोबा समर्थ देणे गेला धन्य तुकोबा समर्थ देणे गेला सहस्रदीप दीपकाशी प्रकाशली प्रभा प्रस्तुत संगी कीर्ती श्रीकीर्त दमले स्वतः देतात तू सर्वच्या शेत निवडील अभंग कुणाचा अभंगाच्या शेवटच्या कडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया नामदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे. ओवी बारीक आहे का अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी जरा क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. याच्यामध्ये त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं त्रिपाठ आहे. रियाज केला तर पक्वाद आहे. प्रॅक्टिस केली तर गायन आहे. पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे. नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे. लीनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. असते साधे फक्त 2-3 ओव्या आहेत म्हणजे अभंगात घुसायला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. आता हे झालं 12व्या अध्यायाचं म्हणणं. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं थोडं उलट आहे. 10वा अध्याय काय म्हणतो ऐका. 10वा अध्याय म्हणतो आतापर्यंत जगात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. नाही नाही हे बायका पोरं सोडा बोंबलत हिंडा बायका पोरं सोडा हे कोणत्याच ग्रंथात लिहिलेलं नाही. भाकरी खाऊ नका सफरचंद हाना चहा पिऊ नका दूध हाना हे दाड्या जाता वाढवा ही सगळी तुमची नाटकं आहे. भाकरी खाऊ नका सफरचंद हाना चहा पिऊ नका दूध हाना आणि बायका करू नका मोबाईल मधले गेम खेळा सगळी नाटकं आहेत. याला एकच वाक्यात ओवी सांगतो. ओवी नीट ऐका. कर्म हाच देव. शब्द फिट करून घ्या. चांगलं वागा हाच देव आहे. कोणत्या देवाने सांगितलं तुम्हाला 16 ग्रंथ आख्या अंगाला करा उपवास आणि मरा. हे उपवास करणारी जी लोक आहेत ही चक्रम लोक आहेत. ही डोक्यातून गेलेली लोक आहेत. आठवड्यातून एक उपवास ठीक आहे. 15 दिवसातून एकादशी ठीक आहे. महिनाभर उपवास तुझ्या बापान धरलं होतं. महिनाभर अल्लफडे सगळे चालू. काय उपवास तुम्हाला कोणी सांगितलं हे उपवास करा ना अंगाला. एक वाक्य सांगा. जगामध्ये जेवढे ग्रंथ आहेत नीट ऐका. या विश्वात जेवढे ग्रंथ आहेत विश्वात सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्या. 1 भजन करा. 2 चांगलं वागा. 3 नीतीनं जगा. 4 गाईची आईची काळ्या आईची सेवा करा आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला करा. बस अख्खं रामायण वाचा. तुम्हाला वापर रामायणानं एकच शब्द शिकवला वागावं कसं. अख्खं रामायण 7च्या 7 कांड ऐका. 7 कांड ऐका रामायणातली. रामायणात 7 कांड आहे. पण कुणी रामायण ऐकणारे असतील तर त्यांना प्रश्न विचारतो. रामायणामध्ये एकही गोष्ट सुंदर नाही. सगळी रडारडीची. जन्माला येण्याच्या अगोदर पासून तर शेवटपर्यंत रडारडीची. शेवटी सुद्धा पोरग बापाव धावलंच रामावर. आणि मग मला सांगा रामायणात सुंदर कांड आलं कुठून. कोणी रामायण पाठ असणारा पठ्य असलं तर त्यानं सांगावं. रामायणात सुंदर कांड आलं कुठून त्याचं उत्तर सांगा. रामायणामध्ये फक्त एकच गडी सुंदर होता आणि त्या सुंदर माणसाचं काम सुंदर होतं म्हणून हनुमंतानं जेवढं रामायणात काम केलं त्याचं नाव सुंदर कांड.
रामायणात हनुमंताने जेवढे पराक्रम केले, औषधं आणले, लंका पेटवणे, आणि हनुमंताला सुद्धा स्वतःचा पोरगा ओळखू आला नाही, तो सुद्धा नंतर ओळखू आला. याने सांगितलं माझा बाप हनुमान आहे. तो म्हणला मला पोरगा हे मला कसं माहित नाही. हा, हनुमंताची सुद्धा हीच अवस्था झाली या बाबाची. याला पोरग ह्याला माहितच नाही. याला युद्ध करून आल्यावर जेव्हा लक्ष्मणाला डोंगर आणला तेव्हा याला भेटला याचा पोरगा मकरध्वज. त्याने सांगितलं बाबा मा बाप जर इथं असतं तर तुला वाचवलं असतं. तो म्हणला तो बाप कोण? तो म्हणला हनुमान. मीच हनुमान आहे, मला पोरग झाला का व्हा. मग याने सांगितलं बाबा तू अंगातला घाम जेव्हा तो लंकेत काढला तेव्हा मकरध्वज नावाचा जन्माला हनुमंत आला. हनुमंत रायाचा मुलगा मकरध्वज जन्माला आला. हा हनुमंताच्या अंगाच्या घामापासून तयार झाला. मग हनुमंताला जर अख्ख्या रामायणामध्ये सुंदर काम हनुमंताचं आहे म्हणून त्याचं नाव सुंदर कांड आहे. त्याच्यामध्ये सुग्रीव आला, वानर सेना सगळी सुंदर कांडात येते. आता हे आपलं कसं आहे, आईला उचलून आपटायचं आणि रामायणाला पुढे बसायचं. भावाचा चोरून कापूस शिकायचा आणि लक्ष्मणाचे गुण ऐकायचे. तुम्ही राज्याचं वाटप जेव्हा झालं तर लक्ष्मणाने राज्य सुद्धा घेतलं नाही. का? लक्ष्मणाचं म्हणणं आहे जर मी राज्य कारभार केला तर माझा भाऊ माझ्यापासून दुरावेल, हे कळावं म्हणून रामायण आहे. परत तीच ओवी सांगतो, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. 1 2 कर्म हाच देव, कर्म हाच देव. बायको नवऱ्याला सुधरवायचा प्रयत्न करताना बायको म्हणते पाया पडते तुमच्या, तुम्ही ती सीता नेऊन द्या, माझी पापणी फडफडते, तुमचा ह्या युद्धात कार्यक्रम होणार नाही. ऐकलं भाऊ सांगतोय, नाही ऐकलं. एकाने सांगितलं ऐकलं नाही. याचं उत्तर परत नीट ऐका आणि ओवी बदलवतो आता. कर्म हाच देव. तिसरी ओवी आहे, संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. देव झाले अवघे जन, विसरले गुणदोष, विसरले गुणदोष, विसरले गुणदोष. देव तिन्ही ओव्या पाठ करून घेतो आणि पुढे सरकतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. गेलं बोंबाला कीर्तन. ध्यान. 2 कर्म हाच, तुम्ही आजारी आहे का? नाही, कर्म हाच देव. आणि 3 संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आता कीर्तनाला सुरुवात करायची आहे. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. म्हणजे इतर 7 कीर्तनात आणि आपल्या कीर्तनात फरक आहे. कीर्तनाला सूचना आहे 3 आणि मग कीर्तन सुरू. दरिद्र्या आणि कीर्तनाला बसायचं नाही, कोण सोडून यायचंच नाही. हा, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा, आणि तुम्ही मौतीला आल्यावर आणि बसायचं, कीर्तनाला यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळत नाही तर काहीच कळायचं नाही. पहिल्या 3च वाव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचं डोंग. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर असली अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही कीर्तनकार नाही आहेत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहेत. आम्हाला देवाने फेटा बांधल्यावर, कंबर बांधल्यावर जी बुद्धी देईल, जागृत हनुमंतरायाच्या मंदिरात कीर्तन आहे, हनुमंत बुद्धी देईल तसं कीर्तन. ते तुम्हाला पटो अथवा न पटो, करता तो आहे, करविता तो आहे. आपण फक्त निमित्त म्हणून उभं राहायचं आहे. त्याला वाटेल तसं करेल. अभंगाला सुरुवात आता बोलावं लागेल तुम्हाला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला वरून 2 नंबरचा अभंग आहे. आता ही काकडा काय भानगड आहे आणि हरिपाठ काय भानगड आहे एवढं सांगतो आणि पुढे सरकवतो. नीट बसे बरे.
हा, काकडा काय आहे आणि हरिपाठ काय आहे. आता आपल्या सप्त्यातले जे हरिपाठ आहेत हे हरिपाठच नाही, नाही, हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. हा, आमटी तयार झाली का भजनाला ऊत आला. खेळ केला ह्या लोकांनी हरिपाठाचा खेळ. खेळ. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही, ध्यानात ठेवा. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाही आणि 27 अभंगाला कधी गाण्याच्या ताली लावायच्या नाहीत. कधीच लावायचे नाही. तुम्ही लाख गायक असाल पप्पेच्या आईपाशी गायचं, पण 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. का का म्हणायचे नाही माहितीये तुम्हाला. महिला म्हणलं या जगातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. या जगात सगळ्यात कोवळं बाळ जर कोण असेल तर ज्ञानोबा आहे. ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आणि पुढचं ऐका, ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात, पण जे सगळ्या जगाची आई आहे त्यांनाही ज्ञानदेवच म्हणतात. महिला म्हणलं तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला तर तुम्ही पोराच्या गॅदरिंगला पोरापेक्षा जास्त मेकअप करून जाता आणि गॅदरिंगला जाऊन पुढं बसता. आणि तुमचं पोरग स्टेजवर नाचलं तर तुमच्या डोळ्याची थोडी तरी कड गोल होते. मला एक उत्तर द्या, ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालंय. ते बाळ विश्वाची आई झालंय. तुम्ही चांगला अभ्यास करा. या विश्वात ज्यांना कुणाचाच आधार नव्हता, या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे. सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे. आणि उलटा ऐकायचं की तुम्हाला, जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. हे तुमचे रामायण भारत हे शिवपुराण बिराण जे निघलेत ना, आता आपल्याकडे येडेपणा झाला. येडेपणा. 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे आणि शिवपुराण सांगणारा MP चा आहे. काय आंधळ दळीत कुत्र पीठ खात. एवढा कुठं नालायकपणा राहतो. पण बोलन कोण, आणि जो बोलन तो सकाळी नसणार. या जगात खरा बोलला का त्याचा बांबू उपटलाच. या जगात फक्त 2च कामं करायची, मोठ्याची बुट छाटायची आणि त्यांच्या मागे हिंडायचं. तुम्हाला काय लाज आहे त्याच्यात, तुम्हाला काय सांग. माया बड बसलं का खरंय खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा, चाललंय. अरे एका समोशावर सभेला जाणारी माणसं तुम्हाला काय गाजर धर्म कळवतो का, काय कळत होतं. एक समोसा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या, काय कळत होतं. या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ आहे हरिपाठ आहे. महिला मंडळ भाकरी करता, पोरग रडायला लागलं, भाकरी चालूच ठेवतं का बंद करता. आणि पहिलं त्या बाळाचा मुक्का घेता, त्याचा गाल ओढता, डोक्यावरच्या पदराने तोंड पुसता. मग मला सांगा, आमची चिमुरडी मुक्ताई रडत असेल तेव्हा कोण घेत असेल. खरा विचार. आज 70 वर्षाची म्हातारे आहेत गावात हरिपाठ पाडणं. आता हे सप्ते बिप्ते चाललेत ना, हे फक्त चाललेत. दिवे नाही देवळाने, दिवे जगमाराय बांधून ठेवलेत. काही म्हातारे इतके दरिद्री आहेत, दिवसभर गावात झोपत आहेत देवळात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघत आहेत. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद ही. येळभर तंगड्या खाजीत उताना पडतो देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला, आता चला ते वळतील. राक्षसच हरिपाठ आले फक्त बोललं म्हणजे कायच आहे भजन, कायच भजन, कायच हरिपाठ आलाय, कायचे काकडे आले. काकड्यामध्ये मारामारी सोडून काकडाच नाही. हो, काकडाच नाही इथं. काकडा नाही इथं, हरिपाठ नाही इथं. नवीन मंडळी हरिपाठ करायला तयार नाही आणि जुन्या मंडळीला जमून कोणाला जमून द्यायचं नाही.
जुने नाही नका नाहीच जमून देणार. पोरानं टाळ घेतलं का गाप ती पोर लगेच हा टाळ तू ते भजन गेलं उडात. चला परत माग ऐका पुढे ऐका. करण लावून देतो तुम्हाला. हरिपाठ हा ग्रंथ नाही, सरळ सांगू, हरिपाठ हा जिवंत मोक्ष देणारा ग्रंथ आहे. त्रिगुण सारा निर्गुण है सारा, त्रिगुण है सारा निर्गुण है सारा, सारा सारा विचार हरि पाठ, सारा सारा विचार हरि पाठ, हरि मुख मारा, हरि मुख मारा, हरि मुख मारा, हरि मुख मारा. हरिपाठ हा जिवंत मोक्ष देणारा ग्रंथ आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यातला असल्यामुळं आपल्याला हरिपाठाचा विचार करायचा नाही. परत कधी आलो कीर्तन हरिपाठाव फक्त आठवण द्या. आता घेतलेला अभंग काकड्याचा आहे म्हणून हरिपाठ इथं संपला. आता अभंग काकड्यातला आहे. आता काकड्याची वेळ काय हो भजनाला सांगा मला. हा किती चुकीची वेळ आहे ती. लवकर सकाळी उठायची वेळ काय आहे काकडेवाल्यांची. बर तुम्ही जेव्हा काकड्याला उठता तेव्हा चंद्र कोणत्या बाजूला असतो. या बाजूला असतो. जरा नीट ऐका. ज्या वेळेस काकडा सुरू होतो काकड्याची वेळ आहे 4 ते 6. ती ब्रह्ममुहूर्त आहे. त्यावेळेस सूर्याची किरण चंद्राची किरण अमृत श्रवण टाकीत असतात. आणि काकडा हा पहाटी का करायचा तर काकडा म्हणणाऱ्याच्या मेंदूत अमृताचे कण गेले पाहिजेत म्हणून सूर्य त्या बाजूला असतो. आता आपले जे काकडे तो हाताच्यावर धावतो ते त्याच्यावर धावतो. 1 किलो गुळ खायचा आणि एकच गवळण म्हणायचं. त्याच्यात बैऱ्याचं मुक्याचं भांडण जोगी पाहत राहिला त्याला सांगताय हे नाहीये. एक वाक्य समका. काकडा जिवंत मोक्ष आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला जिवंत मोक्ष आहे. जिवंत. आता गायक वादकांचा आणि काकड्याचा काही संबंध येत नाही. इथे कीर्तनकारांनाच हरिपाठ येत नाही. बाकी कोण सांगेल का. ठरेल सांगायचं नाही कोणी. ह्या जगात कोणी खरं बोलायचंच नाही. माझी 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेलेत. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 2 गोष्टी आहे. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाशी लाल करायची जमत नाही. हे रावसाहेब यान आपल्या बोकांडी बसा हे जमत नाही. तुम्ही दुसऱ्याचं बोकांड पहा. आपलं बोकांड मोकळंही नाही. आणि ह्या समाजाला स्तुतीप्रिय असल्यामुळं आमच्यासारख्याचं बोलणं झोंबत. लोकांना कीर्तन सुद्धा अशीच लागतात. पहिले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं. दुसरे 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं. अर्धा तास ज्याचं पाकिट गुतलं त्याच्यावर अर्धा तास 1 तास 15 मिनिटं आई बाबा संपलं कीर्तन. आणि ऐकायला या हा येड्याचा बाजार सगळा. आणि ह्या तज्ञ माल कीर्तन ऐकायला बया काय आईची माहिती सांगितली बाई. माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई माया पप्प्याच्या बापानं मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही. एकदा तर कपाशीतच आपटलं तरी रडले नाही. पण बाबाच्या कीर्तनात जसं रडले बाई. खरं सांगते बाई तुला जे माया घरात घडात तेच बाबानं सांगितलं. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. बाबानं दुसऱ्याची आई सांगितली त्याच्याही नाही सांगितलं. त्याच्याही त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती काय चाललंय. नळदळीत कुत्रपीठ खाते. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. टीव्ही मध्ये एक म्हातारी तिला दातच नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे. तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे.
हरिपाठ विषय संपला. आता काकड्याला सुरुवात करायची आहे. फक्त हरिपाठाच्या बाबतीत एक वाक्य लिहून ठेवा, काकडा आणि हरिपाठ हा जिवंत मोक्ष आहे. झालं. आता काकड्याचं अभंगाला सुरुवात. आता बोलावं लागेल तुम्हाला. देवाला 2 मुली आहेत. किती गेलं मामाला? किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भूपाळी आहे. जरा काकडा बिकडा करणारे नीट ऐका. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भूपाळी आहे. पहिली पोरगी विरहिणी आणि दुसरी मुलगी गेलं मामाला भूपाळी. आता पहिला प्रश्न महिला मंडळ तुम्हाला आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच्या नाही तर. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर जगण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा. ज्याने आजीवा दिला दान हयात करीना जगत जीवना गाडी घेणं गाडी घेणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. एलो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या डोणगाव मध्ये तू एकटाच नाही रे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला, तुला हाणताना टेटसला ठोई. बावळ्याचा बाजार सगळा. परत मागे नीट ऐका. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणीचा विचार करायचा नाही, कारण अभंग भोपाळीचा आहे. तुमचं डोकंच बंद झालं. अजून 10 मिनिटात बधीर व्हाल तुम्ही. आता दुसरी जी मुलगी आहे देवाला, तिचं नाव आहे ए बरे निडवास. त्या पुरीचं नाव आहे, बोला पटकन, काय नाव आहे? भूपाळी. आणि भूपाळी नावाची दुसरी पोरगी जन्माला आली. पहिली पोरगी नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तिचा विषय नाही. दुसरी पोरगी अशी आहे, नवरा खास आणि सासू सासरे खराब. आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे हे म्हातारं कधीतरी मरणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर हे बऱ्या, आणि काही झालं तर तो आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत. तुम्हीच म्हणा नाही. आणि अशी जी पोरगी आहे तिचं नाव काय आहे? भूपाळी. आणि भूपाळी नावाची पोरगी शरीरूपी गावात जन्माला आली. लई किचकटे बरं का. आता हे गाव आहे पाहेपा शरीराची गावात. आणि ह्या पोरीचा बाप पांडुरंग आहे, या पोरीची आई रुक्मिणी आहे, हिचा भाऊ पुंडलिक आहे आणि हिची बहीण चंद्रभागा आहे. हिचा बाप पांडुरंग आहे, हिची आई रुक्मिणी आहे. कारण हे जे गाव आहे, या गावचा सरपंच मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. आणि हे सगळं गाव मनाच्या ताब्यात आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू आहे. तो त्याला एक प्रेयशी आहे. कोणाला? गेलं बाबाला मनाला. आणि त्याची प्रेयशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. तुला आहे का गर्लफ्रेंड? नाही, प्रयत्न चालू आहे. बरं, गर्लफ्रेंड.
आणि एव्हरे आणि त्या गर्लफ्रेंडचं नाव लय किचकट आहे बरं का आता. त्या गर्लफ्रेंडचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवा. प्रियकर कोण? मन. प्रियशी कोण? इच्छा. आणि दोघं एका गावात राहतात. गल्लीतलं पण आहे. तोय राहिला ह्या तोय राहिला ह्याच गावात आहे आणि ती राहिला ह्याच गावात आहे. पण घोटाळा असा झालाय तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? मन. मग तिला बाळ होईल का? आता हा म्हणा नाही तर नाही म्हणा ना. तिला बाळ होणार नाही. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. तिला बसला धोका. आता सगळ्या पोरी उत्तर द्या कीर्तनातल्या. तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील करून. मिळाली तर धोका देतील ना. आता सगळ्या पोरी मला सांगा, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरग धोका, दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? मैत्रिणीला. का? मैत्रिणीला सांगणार. मग हिची मैत्रिणी माया. आता ह्या पोरीचं नाव आहे भूपाळी. ती आली वयात, तिचं करायचं लग्न. कोणत्या गावात? गेलं बोंबालं. या गावात. तिचा बाप पांडुरंग, तिची आई रुक्मिणी, तिचा भाऊ पुंडलिक, तिची बहीण चंद्रभागा. ती आली वयात आली लग्न वयात आली लग्न करायचं ठरलं. आता लग्न जमावणार कोण आहे? साक्षात पांडुरंग. कारण तिचा बाप आहे. कारण पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी. पूर्वी असं होतं, बापानं मुलगा पाहायचा आणि पुरीनं त्याला हा म्हणायचं. आता तसा नियम नाहीये. पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून बोकांडी घ्यायचं. त्याचा जावई, आपला जावई व्हायची त्याची लायकी नाही. पण पोरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. आणि पोरगी कधी बी कोणती पोरगी ध्यानात ठेवा, पोरगी कोणती असो, पोरगी कधी हुशार पोरावर प्रेम करीत नाही. अख्ख्या जगात असं घडणार नाही का पोरगी स्मार्ट, पोरगी हुशार पोराच्या कधी नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. दरिद्री म्हणजे भंगरी, विहिरीवरच्या मुठरी चोरीतो, किबली चोरीतो, किबली. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटवाद घेतो. हसण्यावारी त्या लोकांना राग येतो. इंदुरीकरचा हसायच्या गोष्टी राहिल्या. आज ह्या 4 वर्षामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय. रडला बाप. जमीन विकली तर रडला नाही, कर्ज केलं तर रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर रडलाय. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतोय माझी पोरगीच पळून गेली. पोलिसाला एवढा अपमानाचं काम पोरीने केलंय बापाला. आणि ही पोरगी वयात आली. पोरीचं नाव गेलं मुंबालं. भूपाळी, तिचा बाप पांडुरंग, तिची आई रुक्मिणी, तिचा भाऊ पुंडलिक, तिची बहीण चंद्रभागा. आणि ती आली वयात. आणि बापानं ठरवलं लग्न करायचं. पण लग्न करताना असं करायचं, पोरगी बाहेरच्या गावात द्यायचीच नाही, ह्याच गावात द्यायची. ह्याच गावात. कारण हे गावच आहे. मग त्यांनी ह्या गावात नवरदेव पाहिला. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजवा आता थोडं जड आहे. नवरी गेलं बोंबालं. भूपाळी नवरा काम. आणि बारीक ऐका, शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाटत बाहेर पडतो. आणि डोळ्यात पहिल्यांदा पाप आलं का ते पाप मनात येतं. आणि मन आणि डोळा दोघं एकत्र आले का हे 10 इंद्रिय खवळतात. आणि हे 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीची भूमिका घेतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, इथं चालत नाही. काही लोक म्हणतात त्या म्हाताऱ्या माणसाला कशाला बायको करायची, चुकीचं आहे ते. मोकळ्या मनाने करू द्या त्याला बायको. कारण ते फक्त वयानं दमलंय, मनानं खंबीर आहे.
आणि लोक म्हणतात असं का, त्याला 7 कारण आहे ऐका. कामाला वय नाही, कामाला वय नाही. 7 गोष्टी ऐका. कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही. आणि तो काम एकदा शरीरात जर खवळला तर ऋषी मुनी संपले तर तुमचं काय विषय. तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे. तो काम जर खवळला तर त्यानं पहिली धडक मारली ना. धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, मारिले शंकरा, मारिले शंकरा, ब्रह्मयाचा माथेरा, तेला ब्रह्मयाचा माथेरा, चंद्रा सीतारा, चंद्रा सीतारा, धडक मारिले शंकरा, तेला ब्रह्मयाचा माथेरा, इंद्रा चंद्रा सीतारा, चंद्रा सीतारा, कामाची कोतवाली याने कामाची कोतवाली याने नागविले बहुता. काय डीजे लावायची. येडका तो येडका. आता ऐका, येडका झोंबला शंकराला, येडका झोंबला रावणाला. पण रामायण ऐकणारे ध्यानात ठेवा, राम जर ज्ञानी होताच, विद्वांत होतात, शंकराचा उपासक सुद्धा होता. मग रावणाने सीता का पळवली तर भावार्थ रामायणामध्ये नाथबाबाचं असं म्हणणं आहे की रावणाची इच्छा होती मी रामाच्या हातून मरावं.
आता आपल्या पोथ्यावर फाट्या वाचित असल्यामुळे आपण काही बरोबर तो भाग होय, हा. सुटका नाही. गेलं बांबाला नवरी बॅस फिट बसलं कीर्तन. नवरा काम. आता त्या नवऱ्याची आई मग हिची कोण होईल? सासू. बरोबर आहे, हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव माहितीये का काय आहे तुम्हाला? वासनाव ढाळगाई गड्यानो वासनाव ढाळगाई वासनाव ढाळगाई गड्यानो वासनाव ढाळगाई गड्यानो वासनाव ढाळगाई वासनाव ढाळगाई हनुमाना बाबाई हनुमाना बाबाई वासनाव ढाळगाई गड्यानो ढाळगाई वासनाव ढाळगाई आहे का नाही मजा? इथे ना तरी काही नालाय का मोबाईल मध्ये घेतात. इंद्रिकरांचे कीर्तन म्हणजे तमाशा. ही भाद्रपती पोळ्याला जन्मेला अवलादी. आता ते पोरग नाचलं ना ते नाचवलं नाही, ते ब्रह्मानंदात नाचलंय. हे दोघ जण नाचवले नाहीत, ते आपाप आतमधल्या ज्ञाना आनंदाने नाचले. पण या क्लिपा टाकणारी नालायक अवलाद लगेच चड्डीतून मोबाईल काढायचा, खाली कुठं तरी ठेवायचा. इंद्रिकरांच्या कीर्तनात डान्स. ही अवलाद माणसाची असू शकत नाही. इथं नाचा ना. नाचू कीर्तनाचे रे नाचू कीर्तनाचे रे नाचू कीर्तनाचे रे नाचू कीर्तनाचे रे नावाचा नवरा आहे. मी कुठे जाऊ दे, ती काय काळजी करायची नाही. तिला वासना नावाची सासू आहे. शुगर बिगर नाही ना, नाही तर हिला अपवाद माय होईल. चला लय किचकट मुद्दे आहेत. वासना नावाची सासू, त्या मुलीला, मुलीचं नाव भूपाली, तिचा नवरा काम, तिची सासू वासना. आता त्या सासूचा नवरा करेक्ट कोण? सासरा करेक्ट. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ.
किचकट आहे बरं का, आपलं कीर्तन नाही किचकट राहतं, फक्त शहाणपणानं ऐकलं तरच, नाही तर गेलं बॉम्बालं सगळं. नवरी गेलं बॉम्बालं, बुपाळे नवरा काम, सासू वासना आणि सासरा दंभ. बारीक ऐका आता, हा दंभ नावाचा जो सासरा आहे हा सगळ्यांना दाबतो. सासऱ्याचं काम काय आहे? सगळ्यांना धाकात ठेवणे, असं पूर्वी काम होतं सासऱ्याचं. आता सुनेचं काम काय आहे? घर दाबून मारणे. ऐका, आता त्या नवऱ्याचं जे सासऱ्याचं जे नाव आहे त्याचं नाव दंभ आहे. आणि पाया पडतो तुम्हाला, आज वैकुंठ अमावस्या सुरू, पौर्णिमा सुरू झाली, उद्या ह्या बाबाचा जन्म आहे. आज अमावस्या, पौर्णिमा संध्याकाळी सुरू होणार आहे. महाराज, प्रत्येक माणसाला आज दंभ आहे. मी नसलो तर कोण वाजवीन, मी नसलो तर कोण चाल म्हणा, मी महाराज आहे. अरे तू चक्रम आहे, तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा नौकर आहे. आणि हाच महिला मंडळ हसण्यावरी नेऊ नका. डोणगावला वाटली पहिली माझी शेवटची गाठ, परत तोंड पाहू नका माझं. पण मी खरं बोलणारा माणूस आहे. 40% 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. तुमचं काय मत आहे? आज एक माणूस सुद्धा गावातले पुढारी शाळेकडे पाहती नाही. आजपासून सरपंच सदस्य ध्यानात ठेवा, आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेलं पाहिजे. बोलायचं नाही. शाळेतल्या पोरांना जर शाळा झालायला लावली ग्राउंड, तर गावातले लोक म्हणत्या आम्ही पोरं शिकायला पाठवलेत, शाळा झालायला नाही. आज 42 डिग्री तापमानामध्ये दुपारपर्यंत शाळा चालू आहेत. एक पोराचा बाप तरी बोलला का मला सांगा, हा महिना पोराची शिकायची परिस्थिती आहे का सांगा? आहे का? 42 डिग्री तापमान आहे. आता 6 वाजले तरी आपल्याला कळ निघाणं, एवढं गरम आहे. आणि एवढ्या गरमाटात शाळा चालू आहेत. बोलायचं नाही कोणी. मग कुठं गेले पोरांचे बाप? बारीक जर पाहिलं तर एप्रिल मे मध्ये शाळा सकाळी पाहिजे, त्याही 11ला सुटल्या पाहिजे. कोण बोलत? इंदुरीकर बोलला का त्याची बातमी, इंदुरीकर बोलला का त्याची क्लिप, इंदुरीकर बोलला का तो आरोपी. मी उक्ता घेतलंय सगळ्यांचं. आणि वरून लोक म्हणते त्याची तारीख ना घेऊ का? तो काही बोलतो, काही बोलतो. मी फक्त खरं बोलतोय. खरं आहे का खोटं आहे बोला. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले. जर गाव पुढारी ध्यानात ठेवा, तुम्ही शाळेतले मोबाईल जर बंद केले नाही तर एवढ्या सुंदर मंदिरांमध्ये 10 वर्षानं तुम्हाला दिवा लावायला माणूस राहणार नाही. आपण 50चे झालोय म्हणजे आपला कार्यक्रम जवळजवळ संपलाय. आपल्यानंतर हे सप्ते करीन कोण? गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. म्हणून दाखवते ना आपल्याला. तुमचं तू डोकं बनल. दिंड्या तपासा, सगळा वैतागेल माल. सप्ते तपासा, सगळा रिटायर माल. नवीन मंडळी कुठे? हसायच्या गोष्टी राहिल्या. 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. 31 वर्षापूर्वी मी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो. 31 वर्षापूर्वी मजूर गाडीवर येऊन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यदानं पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो तुम्हाला कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होतील. मी बोंबलत होतो पुरी पळून जातील. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. पण हे खरं आहे का खोटं आहे बोला. आणि आता मारुती पुढे सांगतो 5 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत.
एक सगळे डोणगाववाले ध्यानात ठेवा, 5 वर्षाने तुम्हाला जमीन मिळणार नाही. तुमच्या अख्ख्या गावात 30 वाईलं निघाले हो, 30 एकरचा बागायतदार नाही. नाही, 2 एकर वाल्याला 2 पोर आहे, 1 एकर. 1 एकर वाल्याला 2 आहेत. 50 आपलं 20 गुंठे. 20 गुंठ्यामध्ये गाडी प्रत्येकाला पाहिजे, बंगला प्रत्येकाला पाहिजे. 15 वर्षानं तुम्ही पेरणार काय? 5 वर्षाने जमीन मिळणार नाही. 2 डोंगर राहणार नाहीत. आणि जवळजवळ कार्यक्रम संपला. बायको कधीच मिळणार नाही, तो विषय सोडून द्या. ते राहिले लग्नाचे त्यांनी तो नाच सोडा. तुम्ही आता सर्च करून दिवस काढा. संपला विषय. बायको नाही, नोकरी कधीच मिळणार नाही. 10 वर्षापूर्वी लासूर ते डोणगाव मधल्या रस्त्याला भीती वाटत होती. शेतकरी अंधाराच्या आत घरी जात होता. आज 3 किलोमीटर मध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपरे आहेत, मोजून या. धंदा नाही. आणि हे मी बोंबलत होतो तुम्हाला. एक नीट वाक्य ऐका. 40% सोबदार ते पोर बाहेर तिकडं. दिवस कुंदे घरी. इकडे लक्ष द्या. 40% शाळेतले पोरं मोबाईलनं गेले. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. तर त्याच्या पुढचं ऐकल्यावर तुमचं डोकं बंद होईल. सांगू का पुढे जाऊ? सांगू का? राग येईल बर का तुम्हाला. हो, त्याच्या पुढचं ऐका. कीर्तनात बसलेले 10% लोक शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले आहेत. पैसे गेलेले ह्या पुढे बसलेले आहेत. आता नाव सांगून उभा करीन. तुमच्या बापानं पाहिलं होतं का नालायक? 2 रुपयाला 36 रुपये. भिकारी व्हाल भिकारी. आणि सुरुवात झाली. आणि काही भिकारी झालेत का नाही बोला. त्याच्या पुढचं ऐका. 40% पोरं मोबाईलने गेले. 10% पोरं शेअर मार्केटने गेले. महाराज, आज बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली पोऱ्याला. पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली इथे 2 जण आहेत. का नाही बोला. कर्ज काढायचं बापानं, मजा आणायच्या पोरानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 शहाणी. ही निघली घर सुधारायला. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का काढी लावायची का? 10-5 गुंठी का? नीट बस. आणि दाद्याचं कर्ज त्याला. बापानं 10 गुंठी इकली, दाद्याचं कर्ज फेटलं. दाद्या प्यायला. बाप म्हणला आपला दाद्या प्यायला लागला. माया पोराची चव नका घालू, तो काही काहीम पेत नाही. दाद्यानं आणली कोणची पोर घरात. आणू द्या. आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना पोरगी करता पोरगी मिळालं. हे दाद्यानं कोणची का होईना पण आणली. हाय तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होते. चालू द्या. खरं बोला. गोष्टी खऱ्या आहे का खोट्या आहे? महिला मंडळ मी बोललो हे खरं आहे का खोटं आहे?
खरंय. राग येतोय लोकांना. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल. 100 पोरांमध्ये नीट बस, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. 100 पोरं माझ्या पुढे उभी करा तुम्ही आता रांगेत, तुम्हाला 93 पोरं इथं दाखवतो दारू पिणारे. इथं मिशा फुटेल नाही आवला दिला मिशा 90 हंत्यात एवढे देत कपडे भांडे. मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला लात हाणताय. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढित आहे. चला 4 जण पेले फुल आणि मोटरसायकलवर बसले. 4थं कुठं बसेल असन? गॅरेजवर. तांगड्या फाकेल. चाललं इवळत, धडाकलं, पडलं, दोन्ही बॉल सटकले, म्यालं. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू का 10व्यात? 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरीत? खरंय का खोटंय बोला? महाराज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही महिला मंडळ. तळतळीनं बोलतो मी. या 4 वर्षात बाप जिवंत आहे, मुलगा गेला, हे चित्र झालंय. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला? काय बापानं आयुष्यभर पाप केलंय? बनियन म्हणालं तर पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले हे त्याची चूक आहे. मिसळ पाव खाऊन त्याने दिवस काढले ही त्याची चूक आहे. आज बापच जर मुलाला खांदा देत असेल तर आयुष्यात बापाने केलेलं पाप सांगा मला. सांगा पाप सांगा. जन बनियन म्हणालं तर पलटी करून घातलाय. जन बनियन म्हणालं तर पलटी करून घातलं. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप पोराला पाणी पाजतोय. आज आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते. गळ्यातले दागिने मोडले तिला. रात्रीचं कालवण तिने सकाळी गरम केलं. कपाशीच्या बोंडात गुंतून तिचं लुगडं फाटलं. आणि महाराज आई दुपारी जेवायला बसले. तिच्या भाकरीवर कालवण नव्हतं, लोणचं भाकरीला चोळलं तिनं, लोणचं. आणि तीच आई आज पोराच्या अंत्यविधीला आहे. ज्या आईचा तरुणपणात मुलगा गेला त्या आईनं जगायचं कशाला मला सांगा? त्या जगण्याची किंमत काय? ज्या आईचा मुलगा गेला, खरं सांगू का, ती आई त्याच दिवशी गेली. ती जिवंत आहे, फक्त मरण येत नाही म्हणून. नाही तर मनानं मेली ती त्या दिवशी. मेली ती. या 4 वर्षात बऱ्या, या 4 वर्षात महिला मंडळ, एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या आणतात, उड्या आणतात. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, आणि काही माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का गोड घालतात, आई सांग का? आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं? आणि तेच प्रेत पेटवल्यावर पोरं म्हणतात, आई पेटला का माझा बाप? आई पेटला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला.
शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येत त्याला आईला म्हणत आई मेला का माझा बाप आई मेला, माझा बाप आई मेला, मेला माझा बाप. आई पोराचा मुका घेते. कसा याला गाय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक अवलाद आहे ह्या दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत, भांडे विकून. लुगडे विकले ह्या नालायकाने, बायकांचे लुगडे. दळायला गेला दळणच विकलं, दळण. आणि लग्न जमावणारे दलाल, नीट ऐका नालायक हो. 50,000 घेणारे हरामी. तुम्ही नवरदेव दारू पितो हे बैठकीत सांगा. नवरदेव दारू पितोय मध्यस्थी माणसाला माहित आहे. तुम्ही एखाद्या गरीबाच्या मुलीच्या जीवनाशी खेळू नका. किडे पडून मराल नालायक हो, किडे पडून. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला डोणगावला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. आणि बऱ्याच लोकांचा असा बोबाटा झालाय का मुलं जास्त आहेत आणि मुली कमी आहेत. तसं नाहीये. पोरगी देण्याच्या लायक पोरच नाहीत. मी आता बायको देतो इथं, जेवढे पायरीवर बसले एवढ्याला लगेच बायको इथून मला उतरून सुद्धा देऊ नका. लगेच बायको घ्या. लग्न न झालेले पोरं फक्त तुमच्याकडं काय आहे मला एवढं सांगा. चला 10 मिनिटात बायको घ्या इथं माझ्याकडून. चला. अरे तुला अंडरपॅन्ट तो बाप घेतोय. उशिणत होते पुण्य हे अंतरत पाप टाळ वाजवा. त्याचे हाती आहे दुष्ट दुर्जनाचे कैसे घडे लोक सेवा. दुष्ट दुर्जनाचे कैसे घडे लोक सेवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. हर हर हरी भक्तिदाता देवा, हर हर भक्तिदाता देवा. उघडदार देवा, उघडदार उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. हाती तिजोरी भक्तिदार देवा, हाती तिजोरी भक्तिदार देवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार काम नावाचा नवरा आहे. मी कुठे जाऊ दे, ती काय काळजी करायची नाही. तिला वासना नावाची गेलं बॉम्बाला सासू आहे आणि तिला दंब नावाचा सासरा आहे. आता सगळे तरुण पोरं माझं एक वाक्य ऐकाल का? ऐकाल का? अरे ऐकाल का? सांगू का नको सांगू? पोरानं हे अंगाची केस कमी आहेत माझ्या एवढी मी गाव पाहिली.
माझ्या इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केली नाही. एका जन्मात 5 जन्मात कोणाला होणार नाही. मी 80-82च्या खाली महिना काढीत नाही. पोरानो, मारुती पुढं तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही ह्या दंगलीत आणि आंदोलनात आणि मोर्चात पडू नका. तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे पोरानो, लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 10 वर्ष शिक्षा आहे. जर एकुलत्या एक आई बापाचा पोऱ्या जर 10 वर्ष आत गेला तर ते घर बसलंच ना. आणि आतापर्यंत सगळे गरिबाचेच आत गेलेत, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे गेले नाही, जाणार आहे. आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं पोरानो. 10 वर्ष तर शिक्षा आहे, ती तर फिट, त्याच्यात काय वाद नाही, त्याला काय जामीन बिमीन नाही. पण त्याच्या पुढचा नियम आता 2 महिन्यापासून असा झालाय, जर दंगलीत पोऱ्या सापडला आणि तो जर आत गेला तर त्यानं जेवढी नुकसान केली ती त्याच्याकडून भरून घ्यायची. म्हणजे एखादी टपरी पिटली आणि तुम्ही आत गेले, टपरीवाल्याचं जर 5 लाखाचं नुकसान असेल तर ती तुमची जमीन विकून पुरी करायची. तुम्हाला हा नालायक धंदा सांगितला कोणी? तुम्ही आमच्या टोळीत या, माझ्याकडे या असं माझं म्हणणं नाही. गारीगारी का पाव का पोटाचा प्रश्न सोडवा. तुम्ही काहीच बोलत नाही. हा प्रश्न सोडवा. हे बा पोरांनो, काम करणं कमीपणा नाही, पण फुकाट खाणं कमीपणा आहे. सायकल पंक्चर काढा, गारीगारी का, कुल्फी का, पावी का, पण पाया पण का तुरीवर आणि कपाशीवर संसार होणार नाहीत. किती तूर काढशील तू एकरी? सांग बोल. किती? 10 क्विंटल काढली एकरी, 70,000ची तूर झाली, 92,000 रुपये खर्च आहे. तू कापूस किती काढशील एकरी? 15 धरा. 15 तर निघत नाही, पण धरा 15. 5,000नं 75,000चा झाला खर्च, 1,03,000 झाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्ष शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, पुरा अगोदरच काळा. पण रुपण्या नाही मिळाला. पोरांनो, माझं ऐका, रसाचं दुकान टाका, गारीगारी का, पंक्चर काढा, पण 5-50 रुपये दिवसभर कमवा. आणि तुम्हाला पुढे सांगतो पोरांनो, तुम्ही कोणताही धंदा करा, तुम्ही उपाशी मरणार नाही. 5 वर्षापूर्वी सगळे भंगार गोळा करणारे सायकली येत होते. आज प्रत्येक भंगारवाल्याकडे 4 चाकी आहे. तो आता तोंडानं बोलत नाही, गाडीला भोंग केलंय. मी आलोय बा. आपण लहान असताना बाजारात फळीवर भेळीचं दुकान बसायचं, फळीवर, आणि त्याच्यात 3 डबे राहायचे. एक मुरमुऱ्याचं, एक शिवीचं, एक काय तुमचं ते डाळी बिळी शिवडा बिवडा असते ते. आज प्रत्येक बाजारात 4-6 लाखाची गाडी घेऊन भेळीवाला आहे. त्यानं कप्पे केलेत, ते उघडून देतोय. संध्याकाळी कुलूप आहे, 5 वाजता बाजार संपला, कुलूप घरी. आता रस्साची दुकानं गाडीत आहेत. म्हशी बांधरा ना 350 रुपये म्हैशी, शिवाय भिजून आपण द्यायची.
तो भिजवीत नाही, तो फक्त आपल्याला फोन करतो, उराकलं का? हा, अरे वाळली, परत भिजव. आपण भिजू भिजू जाम झालो नाही. पण पोरांनो, तुम्हाला काहीतरी हालचाल करावाच लागेल. हाच डोणगावचा सप्ताह. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्हाला काहीच करायचं नाही. करायचं नाही काही. काहीतरी करावंच लागेल. 17 तारखेला 10वीचे पोरं मोकळे झालेत आणि 1 महिना झाला 12वीचे पोरं मोकळे. यांना फिटरच्या हाती काढ लावा ना, गावंड्याच्या हाता काढ लावा ना, 5 रुपये कमवू द्या ना. इकवर लाड करते घरात. आपल्याला वाणिकिनीच आहे, एकच आहे. कळत नाही का तुला? कळत नाही? तुला पोरग दारू पितो, तुला माहित नाही? माहित नाही? माहित नाही? पोरगी प्रेमात पडली, तुम्हाला कळत नाही? कळत नाही का? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, जाताना दप्तर नेत नाही. हे मग जादा तास कुठं भरत आहे, तुला कळत नाही? पोरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स कुठून येतोय? पोरगी कॉलेज सुटल्यावर जेवत नाही, मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलंय का, तुला समजत नाही? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. तू काय वामाला बसली ते? आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर दिसली तुमची, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणाचा स्टडी करते ना, तिचा रोज 1 तास डोंगराला राहतो. आता काय घटा घटाची रूप तुझ्या विना मी कोणा नकळे, मुखे कुणाशा पडते लोरे, तुला मुखे भूपाळी, नवरा आहे काम, सासू आहे वासना. बस फिट बसलं कीर्तन. सासरा आहे दंभ. आता त्या सासऱ्याला 4 मुली आहेत. त्या हिच्या कोण होती? नंदा. त्या नंदांची नाव ऐका. आशा, आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. या झाल्या तिच्या नंदा. आता त्या नंदांना 6 भाऊ आहेत. आता ते 6 भाऊ हिचे कोण होतील? प्रेम कोण होतील? दीर. त्या दीरांची नाव ऐका. क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि ती पोरगी ह्या गावात नांदायला दिली. काला भजन करील. आणि त्या पोरीचा बाप केला तिला आणायला. बाई उद्या आपल्या गावच्या सप्त्याचा काल आहे, चाल. ती म्हणली त्यांना इशारा. त्यांना म्हणजे नवऱ्याला. जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा, काय मामा, आपलं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. जावई मिटला. येईन बाई, येईन बाई. मुलगी पाठवा. काही आहे बा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव बुकती, मी घरात बुकती. तिचंही कुणी मानाव घेईन. मग यायला विचारलं, याई बा मुलगी पाठवा. मी तर वांग्यातला आहे. आता त्या पोरीचा बाप तिथंच बसा. हे धरे त्याला
बस बस तिथेच बस जागेवर बसा. झालं राहिले तुम्ही. ए आता ती पोरगी बाप महिला मंडळ बायको आहे ना, बायको सगळं सहन करते पण बापाबद्दल सहन करीत नाही. ती म्हणते मला मारा, माझ्या बापाचं नाव घ्यायचं नाही. पूर्वीच्या पोरी बरं का. आता पोरगी म्हणते खरं जर पाहिलं ना तर मा बापच मा दुश्मन आहे. नाही तर मी त्याला 9वीला शब्द दिलता ना. नाही, हा तोच खरा होता. हे झालं. आता ती पोरगी तिचा बाप लागला रडायला. पोरगी काय म्हणली माहिती का, तुमचा अपमान कोणी केलाय? 1 माझा नवरा, 2 माझी सासरा, 3 माझी सासू, 4 माझ्या नंदा आणि 5 माझे दीर. त्याच्यामुळं माझ्या बापाचा अपमान झाला ना. आता ऐका मी काय करते. काम नावाचा नवरा मी भजनात गुतावणार. वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करून देणार. म्हणजे दोन्ही गेले. दंभ नावाच्या सासऱ्याला मी घराच्या बाहेर काढून देणार आणि त्या 4 खुटा उपटींचं मी लग्न करून टाकणार. कोण आहे त्या नंदा. आणि या 7 दिरांना मी वाईलं काढून देणार. आणि मग मी किती राहील? एकटी. आणि मी जेव्हा एकटी राहील ना तेव्हा माझ्या कटेवरच्या बापाचं रूप मी डोळ्यात साठवीन. आणि रूप जर माझ्या डोळ्यात सापडलं तर माझ्या हृदयातून हजारो सूर्यांचा प्रकाश कमी पडेल एवढा ज्ञानाचा प्रकाश येईल. कसा? वादळ प्यादे बघायचे प्रकाशले प्रभा. उजळल्या जगलाली तेजोबा. उजळल्या जगलाली तेजोबा. तू कितीला रे? हा मोठ्याने बोल. 11वी आर्ट लाईन. तू आर्ट लाईन. तू 11वी आर्टला आहे का कॉमर्सला आहे? चालत नाही ना. तू तर आता म्हणला मला 11वीला आहे. तू कितीला रे? तू 9वी. सेमी का मराठी? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had the 3 rules. What is the name of that scientist? No. Newton's first law, Newton's second law, and Newton's third law. Correct? Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. No. शेजारचं कितीला आहे? जात नाही. 7वीला आहे तू. शिमी का मराठी? मराठी मिळवलं का? बापाच्या बायकोस टिंब टिंब म्हणतात. पत्नी काय म्हणतात रे बापाच्या बायकोला? बापाच्या बायकोला काय म्हणते? तू कितीला आहे रे? 5वी. घड्याळाला काठी किती? गपरे. तू कितीला आहे जॅकेटवाला? त्याला काय माहिती किती? मग 9वीवाला शाळे आपलं बल्बच्या बोर्डवर 7W लिहिलेलं असतंय. त्याचा अर्थ काय?
कोणी सांग. वॅट बरोबर आहे. आणि वॅट इज ए मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्या बल्बची कॅपॅसिटी 60 वॅट एवढी वाहून नेणारी आहे. सरपंचाची किंमत गावात आहे, आमदाराची किंमत तालुक्यात आहे, खासदाराची किंमत मतदारसंघात आहे, मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. आणि त्याची पूजा करायला मी काय करीन. काकड आरती माझा कृष्ण सभागिया. काकड आरती माझा कृष्ण सभागिया. काकड्याच्या अभंग आणि हरिपाठातले अभंग एवढे सोपे नाही. आज मंडपवाले, माईक सिस्टीमवाले अखंड नाम सप्ताह कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, गुणीजन, गिरजाजी जाधव महाराज मंडळी, कार्यक्रमाचे आयोजक, आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य संतपूजन आसाराम सुखलाल जारवाल, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक. पहिलं कौतुक सप्ताह कमिटीचं करावं, एवढा मोठा सप्ताह केला. दुसरं कौतुक कीर्तनाचं सौजन्य देणाऱ्यांचं करावं. तिसरं कीर्तन पंक्तीला येणाऱ्यांचं करावं. आणि चौथं सगळ्यात मोठं कौतुक गावातल्या तरुण मंडळीचं करावं. आणि सप्ते सगळे पोरांमुळेच होतात. 100 लोकांचा साखरपुडा ठेवला तर वाढे विकत आणावे लागतात. इथं 3000 लोकांची पंगत पोरं काढतात, त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि हे सप्ते सगळे पोरांमुळेच होतात. या कमिट्या फिमिट्या काही करते नाही, हे कधी बादल्या उचलती नाही. आणि आता नवीन क्रांती आपल्याकडे चांगली झाली की मोठ्या समाजामध्ये महिला सुद्धा वाढायला लागल्या. आता महिलांनी सुद्धा वाढायलाच पाहिजे. आणि सप्त्याला जेवायला यायला कोणीही लाजायचं नाही, जेवलंच पाहिजे. लग्नात जेवायचं नाही, लग्नात कधी जेवू नये, कारण ते लग्नातलं जेवण टक्केवारीचं असतं. कर्ज काढून गुलाबजाम असतात, पण सप्त्याला जेवल्याशिवाय राहायचं नाही. आज गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, माई सिस्टीमवाले सगळे एवढं सुंदर मंदिर, सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. आजच्या कार्यक्रमाची